कुंभ राशी साडेसाती संपणार, 30 वर्षानंतरचा सुवर्णकाळ सुरू. नमस्कार मित्रांनो, कुंभ राशींच्या जातकांनो, 30 वर्षानंतर सर्वात मोठा योग. 27 जुलैपासून कुंभ राशींचा सुवर्णकाळ सुरू. कुंभ राशींसाठी साडेसातीचा वाईट काळ संपला आणि पुढील 10 महिने घडणार 5 मोठे चमत्कार. हो मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. कारण गेल्या 6.5 वर्षापासून तुम्ही ज्या भयानक साडेसातीचा सामना करत होता, ज्या मानसिक त्रासातून आणि आर्थिक अडचणीतून तुम्ही जात होता, तो तुमचा वाईट वेळ आता संपणार आहे. 27 जुलैला शनिदेव वक्री होत आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वक्री झाल्यावर त्याचा चेष्टाबल प्राप्त होते आणि 3 पट अधिक जास्त शक्तिशाली बनते. शनिदेव तुमच्या स्वतःच्या कुंभ राशीचा अत्यंत सुख फळ देण्यासाठी सुरुवात करतील. असा दुर्मिळ ऐतिहासिक योग गेले 30 वर्षात कधी आला नव्हता. येत्या 30 वर्षात पुन्हा बनणारही नाही. पण पुन्हा कधी बनणार नाही, त्यामुळे त्या 10 महिन्यात म्हणजे 30 जून 2027 पर्यंत तुमच्या आयुष्यात 5 मोठे असे चमत्कार घडतील, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. मग तो कर्जाचा डोंगर असो, की हटण्य असो, किंवा नवीन नोकरी असो, किंवा स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे असो. पण मित्रांनो, थांबून पहा, कारण व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये सर्वात धोकादायक, सर्वात महत्त्वाचा खुलासा मी केला आहे, जो तुम्ही भाग चुकूनही चुकवला तर या सुवर्ण काळाचा 1% आहे, तुम्हाला फायदाही मिळणार नाही. म्हणूनच हा व्हिडिओ सेकंदासाठी सुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या आयुष्यात घडणारे 5 मोठे चमत्कारिक बदल कोणते आहेत. सगळ्यात आधी पैशाबद्दल बोलूया, कारण प्रामाणिकपणे सांगा, एका कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतं ना? हात पसरूनही ऐनवेळी जवळच्यांनीच हात वर केले तर पण थांबा, 27 जुलैची रात्र या सर्व शाळांचा हिशोब चुकता करणार आहे. शनिदेव वक्री होताच तुमच्या धनभावात असा एक दुर्मिळ योग बनतोय. पुढच्या 10 महिन्यात तुमचा बँक बॅलन्स पूर्णपणे बदलून टाकणार आहे. या काळात शनीची थेट दृष्टी तुमच्यावर लाभ व्हावा म्हणून पडत असल्याने उत्पन्नाचे एकापेक्षा एक जास्त मार्ग उघडतील. जे पैसे तुम्ही बुडवले होते म्हणून तुम्ही विसरून गेला होता, अडकलेले पैसे अचानक तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. ज्यांनी तुम्हाला आर्थिक अडचणीत सोडलं होतं तेच लोक आता तुमच्याकडे पैशांची मदत मागायला येतील. ऑगस्ट आणि नोव्हेंबर या काळात अनपेक्षित लाभाचे 3 मोठे जॅकपॉट तुमच्या राशीला लागण्याची शक्यता आहे. एक कटू सत्य कान उघडून ऐका मित्रांनो, हा अचानक होणारा धनलाभ सगळ्यांच कुंभ राशीच्या लोकांना सारखाच मिळणार नाही. काहींना कोट्यवधीचा फायदा होईल तर काहींच्या हातात तोंडेला आलेला घास हिरावून घेतला जाईल. आणि हे सर्व अवलंबून आहे तुमच्या अष्टक वर्गातील एका गुपित बिंदूवर. हे मी 5व्या भागावर सांगणार आहे, पण त्याआधी भाग 2 मध्ये जाणून घ्या तुमच्या करिअरमध्ये कोणता मोठा भूकंप येणार आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 6.5 वर्षात कुंभ राशींच्या लोकांनी प्रचंड हाल सोसले आहेत. हाताशी आलेली प्रमोशनची संधी अहोरात्र कष्ट करूनही वरिष्ठांकडून पाठीवर थाप मारण्याऐवजी अपमान सहन करावा लागला. चांगल्या भल्यासाठी चालणाऱ्या व्यवसायात अचानक मोठ्या नुकसान होईल, हे सगळं तुम्ही जवळून अनुभवलं आहे. नोकरी टिकवण्यासाठी तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त काम केलं तरीही तुमच्या कष्टाचं श्रेय भलत्याच लोकांनी लाटलं. पण आता शनिदेवाचा 27 जुलैचा हा फेरा एका अन्यायपूर्ण हिशोब चुकता करणार आहे. शनिदेव वक्री होऊन 3 पट जास्त बलवान झाल्यामुळे तुमच्या करिअरचा आलेख आता थेट वरच्या दिशेने जाणार आहे. विशेषतः जे लोक लोखंड, बांधकाम, रिअल इस्टेट, ट्रान्सपोर्ट यासाठी IT आणि सरकारी कॉन्ट्रॅक्टशी संबंधित आहेत, येथे त्यांना 10 महिन्यात एक मोठा जॅकपॉट लागण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात अडकून पडलेले प्रोजेक्ट मार्गी लागतील. नवीन व्यापार सुरू करण्यासाठी, विस्तार करण्यासाठी हा काळ सुवर्णसंधी ठरेल. ऑगस्ट-नोव्हेंबर या कालावधीत तुमच्या कामाचा असा डंका वाजेल की तुमचे वरिष्ठ स्वतःहून तुम्हाला नवीन जबाबदारी आणि पगारवाढ देतील. जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा कामाच्या ठिकाणी सातत्याने अडथळे येत असतील, तर येत्या काळात तुम्हाला एका चांगल्या कंपनीकडून मनसोक्त पगाराची ऑफर मिळण्याचे प्रबळ योग आहेत. ज्या लोकांनी भूतकाळात तुम्हाला कमी लेखलं होतं आणि तुमच्या क्षमतेवर शंका घेतली होती, तेच लोक आता तुमच्या यशाचं कौतुक करताना दिसतील. शनीची ही वक्री चाल तुमच्या करिअर लाईफची अधिक अशी मजबूत पायाभरणी करून देतील, ज्यामुळे पुढील कित्येक वर्ष तुम्हाला रोजगाराची किंवा स्थैर्याची कसलीही चिंता करावी लागणार नाही. कुंभ राशींच्या माझ्या जातकांनो, गेल्या 6.5 वर्षात कुंभ राशींच्या लोकांनी सर्वात जास्त वेदना सहन केल्या असतील तर त्या म्हणजे नातेसंबंधातील आणि मानसन्मानातील. तुम्ही ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी स्वतःचे सर्वस्व पणाला लावले, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुमच्या चांगुलपणाचा लोकांनी गैरफायदा घेतला. गैरसमज पसरवल्याने तुम्हाला समाजात आणि कौटुंबिक विश्वात एकटं पाडलं. पण मित्रांनो, 27 जुलैची शनीची वक्री चाल तुमच्या आयुष्यात हाच मोठा न्याय घेऊन येणार आहे. येत्या 7 दिवसात तुम्हाला शनिदेवाकडून 3 असे जबरदस्त सकारात्मक संकेत मिळतील, जे तुमचे संपूर्ण चित्र बदलून टाकतील. पहिलाच संकेत, कामाच्या ठिकाणी किंवा समाजात ज्या लोकांनी तुमची अडवणूक केली तेच लोक स्वतः नमते घेतील आणि तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतील. जे शत्रू तुमच्या विरुद्ध कारस्थानी करत होते त्यांच्या गावात त्यांच्यावर आता त्यांचाच वार त्यांच्यावर उलटताना दिसेल.
दुसरा संकेत, कुटुंबातील किंवा जवळच्या नातेसंबंधातील जुने गैरसमज आणि वाद अचानक मिटायला सुरुवात होईल. ज्यांनी तुमच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव होईल. तुमच्या जुन्या आदराशी आणि मानसन्मानाशी पुनर्रचना होईल. तिसरा संकेत, येथे 7 दिवसात तुम्हाला भविष्यातील एका मोठ्या संधीची किंवा नव्या सुरुवातीची थेट पूर्वकल्पना आणि बातमी मिळेल. एखादी नवी व्यक्ती किंवा मार्गदर्शन तुमच्या आयुष्यात येईल जो तुम्हाला संकटातून बाहेर पडायचा रस्ता दाखवेल. कौटुंबिक वातावरणातील ताणतणाव दूर होऊन घरात एक नवा उत्साह शांतपणे पसरेल. शनीची ही वक्री चाल तुमचा हिरावलेला स्वाभिमान आणि प्रतिष्ठा दुप्पट ताकदीने तुम्हाला परत मिळवून देणार आहे. कुंभराशींच्या जातकांनो, गेल्या 6.5 वर्षात आणि कुंभराशींच्या जातकांनो स्वतःचे घर घेण्याची, गाडी खरेदी करण्याची किंवा जमिनीशी संबंधित व्यवहार पूर्ण करण्याचे स्वप्न पाहिले असेल, परंतु ऐनवेळी पैशांची चणचण निर्माण होणे, कागदपत्रांमध्ये अडचणी येणे किंवा व्यवहारात फसवणूक होणे यामुळे तुमची ही स्वप्ने अधुरीच राहिली. कित्येकांना तर राहते घरी किंवा मालमत्ता अडचणीच्या काळात विकावी सुद्धा लागली. परंतु 27 जुलैपासून शनिदेवाची वक्री चाल या सर्व जुन्या अडचणी दूर करून तुमच्यासाठी नवीन दारे उघडणार आहेत. शनिदेव तुमच्या राशीपासून 3ऱ्या भावावर प्रभाव टाकत असल्याने आणि तुमच्या स्वतःच्या राशीचे फळ वाढवत असल्याने येत्या 10 महिन्यात रिअल इस्टेट आणि मालमत्तेचे संबंधित कामांना मोठी गती मिळणार आहे. जर तुम्ही स्वतःच्या घरासाठी किंवा प्लॉट घेण्यासाठी अत्यंत प्रभावी योग आहे. ज्या मालमत्तेचे व्यवहार वर्षानुवर्षे अडकले होते किंवा कायदेशीर कचाट्यात सापडले होते तेच मार्ग आता मोकळे होतील. या काळात तुम्हाला नवीन वाहन खरेदी करण्याची किंवा जुनी गाडी बदलून नवीन लक्झरी वाहन घेण्याचे उत्तम योग आहेत. गुंतवणुकीच्या दृष्टीने जमिनीमध्ये किंवा प्रॉपर्टीमध्ये पैसा लावणे भविष्यात तुम्हाला प्रचंड मोठा परतावा देऊन जाईल. शनीची ही वक्री चाल तुमच्या आयुष्यात केवळ आर्थिक स्थैर्यच आणणार नाही तर तुमच्या डोक्यावर स्वतःच्या हक्काच्या छताचे स्वप्न पूर्ण करून तुम्हाला एक मोठा मानसिक दिलासा आणि सुरक्षितता मिळवून देईल. आता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट, शनीची ही वक्री चाल तुमच्यासाठी खरोखरच जगपट ठरणार की हातात तोंडाशी आलेला घास हिरावणार हे ठरवणार सर्वात मोठा घटक म्हणजे तुमच्या कुंडलीतील अष्टक वर्ग. ज्योतिषशास्त्रात अष्टक वर्गाच्या विश्लेषणाशिवाय केलेली कोणतेही बाकी पूर्ण होऊ शकत नाही. शनिदेव पुढील 10 महिने मीन राशीत असणार आहेत. जर तुमच्या कुंडलीत मीन राशीमध्ये शनी अष्टक वर्गात 4, 5 किंवा त्याहूनही अधिक पॉईंट मिळाले असतील तर तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात. येत्या 10 महिन्यात तुम्हाला आयुष्यात तितकी प्रगती आणि तितका पैसा मिळेल की पुन्हा कधीही तुम्हाला मागे वळून पाहणार नाही. परंतु जर तुमच्या अष्टक वर्गात मीन राशीत शनीला बिंदू कमी असतील म्हणजे 3, 2 किंवा 0 तर हा सुवर्णकाळ तुमच्या हातातून निसटून जाण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी निराश न होता काही विशेष उपाय करणे आवश्यक आहे. जर नवतारा चक्रात महादशा स्वामी शुभ तारत असेल तर तुम्हाला महादशेचाही पाठिंबा मिळेल. पण ज्याचा स्टॉक वर्गात बिंदू कमी आहे त्यांनी पुढील 10 महिन्याचा पूर्ण लाभ घेण्यासाठी 2 सोपे उपाय. छायादान, दर शनिवारी एका वाटीत मोहरीचे तेल किंवा त्यात स्वतःचा चेहरा पहा आणि तेथील मारुतीच्या मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करा. आणि दुसरा उपाय म्हणजे दर शनिवारी हनुमान चालिसा किंवा शनी स्तोत्रांचा पाठ करा. कुंभराशींच्या माझ्या मित्रांनो, लक्षात ठेवा, शनीची वक्री चाल आणि 7.5चा हा टप्पा पुन्हा तब्बल 30 वर्षानंतर निर्माण होईल. त्यामुळे या 10 महिन्यातील एक दिवस तुमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. वेळेचा पूर्ण लाभ घ्या आणि हे सोपे उपाय करून आपल्या आयुष्याला एका नव्या उंचीवर घेऊन जा. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.